गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी अनेक प्रकारचे पारंपरिक पदार्थ बनवले जातात आणि त्यातलाच एक पारंपरिक पदार्थ म्हणजे वाटली डाळ आहे। अनंत चतुर्दशीला किंवा मग गौरी आल्यानंतर हा पदार्थ बनवला जातो। तोच पदार्थ आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर वाटली डाळ बनवण्यासाठी मी 1 वाटी इतकी चणा डाळ घेतलेली आहे। तर चणा डाळ आपल्याला आधी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून कमीत कमी 4 ते 5 तासासाठी भिजवून घ्यायची आहे। भिजवण्यासाठी इतका वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही 2 तास सुद्धा ही डाळ भिजवून घेऊ शकता। तर इथे मी 4 तास इतकी डाळ भिजवून घेतलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही इथे डाळ ही आपली चांगली मस्त भिजलेली आहे, मुरलेली आहे आणि मस्त डबल झालेली आहे। छान याचे तुकडे होत आहेत इथे पाहू शकता। आता काय करायचं आहे, आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये ही भिजवलेली डाळ घालायची आहे। तर सगळीच डाळ न घालता यातली 1-2 चमचे इतकी डाळ आपल्याला शिल्लक ठेवायची आहे। तर यातली काही डाळ मी काढून घेतलेली आहे आणि काही यामध्ये ठेवलेली आहे, ते पाहू शकता। आता ही डाळ आपल्याला मिक्सरला पाणी न घालताच दरदरीत वाटून घ्यायची आहे। अगदीच याची पेस्ट करायची नाही। तर इथे पाहू शकता मी डाळ छान वाटून घेतलेली आहे। छान दाणेदार ही डाळ वाटून झालेली आहे आणि ही डाळ आपली छान खमंग आणि रुचकर होण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण किंवा एक छोटासा ठेचा करून घ्यायचा आहे। इथे अर्धा इंच आलं, काही मिरचीचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं जिरं याचं ओबड-धोबड असं वाटण करून घेतलेलं, कुटून घेतलेलं आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, कढई, तवा, पॅन काही ठेवू शकता। त्यामध्ये आपल्याला साधारण 2 टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे। तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवावं लागतं। तेल गरम झालं की यामध्ये एक साधारण 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि मस्त भरपूर अशी कढीपत्त्याची पानं घातली, तुकडे करून घातलेली आहेत। आता लगेचच या फोडणीमध्ये आपण जो आलं आणि मिरचीचा जिऱ्याचा ठेचा करून घेतला होता तो ठेचा घालायचा आहे। गॅस कमीच ठेवायचा आणि हा ठेचा फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा, यातून मस्त सुगंध येईपर्यंत। साधारण 1-2 मिनिटं हा ठेचा चांगला परतून झाल्यावर यामध्ये रंगासाठी हळद घालायची, पाव चमचा इतकी हळद घातली, पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं। यानंतर आपण 2 चमचे इतकी भिजवलेली डाळ शिल्लक ठेवली होती ती डाळ यामध्ये घालायची आहे। ही अशी जर डाळ यामध्ये अख्खी डाळ घातली तर ती खाताना खूप चांगली लागते। आता ही डाळ घालून 1-2 मिनिटासाठी पुन्हा एकदा कमी गॅसवर मस्त छान परतून घ्यायचं आहे। या मसाल्यामध्ये छान कोट करून घ्यायची आहे। आता ही डाळ चांगली 2-3 मिनिटं चांगली परतून घेतलेली आहे कमी गॅसवर। आता आपण यामध्ये हिंग घालूया। फोडणीमध्ये हिंग घालायचा राहून गेला होता म्हणून मी आता हिंग घालत आहे। हिंग जरूर घालावा, सुगंध छान येतो आणि चण्याची डाळ आहे, बाधत सुद्धा नाही, यामुळे हिंग जरूर घालावा। हिंग घालून सुद्धा मी 1-2 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे। आता यावेळी घालायची आहे आपण वाटून घेतलेली डाळ। डाळ घालून झाले की लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला। मीठ घालून झाल्यावर पुन्हा या फोडणीमध्ये ही वाटलेली डाळ छान मिक्स करून घ्यायची आहे आणि कमीत कमी 2-3 मिनिटं याला असंच परतत ठेवायचं आहे। ही डाळ चांगली या फोडणीमध्ये मिक्स झालेली आहे। आता काय करायचं, कमी गॅसवर, यावर पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला, वाफेवरच ही डाळ आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। आता कमी गॅस करून यामध्ये मी थोड्या खाचा केलेल्या आहेत। कमी गॅस करून आपल्याला झाकण ठेवून 2-4 मिनिटं याला छान वाफ द्यायची आहे। आता इथे 2-4 मिनिटं झालेली आहेत आणि पुन्हा एकदा याला छान परतून घ्यायचं। जोपर्यंत ही डाळ छान मोकळी सुटसुटीत होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला परतत राहायचं आहे। आणि एक 3-4 मिनिटं परतून झाल्यानंतर इथे पाहू शकता डाळ मस्त मोकळी आणि फडफडीत सुटसुटीत झालेली आहे आणि त्याचबरोबर त्यातली डाळ सुद्धा छान सॉफ्ट झालेली आहे। आता काय करायचं, अगदी शेवटी यामध्ये गुळाचा कळत न कळत एक खडा मी बारीक करून घातलेला आहे। याऐवजी तुम्ही साखर सुद्धा घालू शकता आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर, खवलेला किंवा मग खिसलेला यामध्ये ओला नारळाचा चव घालायचा आहे किंवा किस घालायचा आहे आणि शेवटी यामध्ये आपल्याला छान लिंबू पिळून घ्यायचं आहे। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि हे घ्या, प्रसादासाठी आपली मस्त अशी खमंग चटपटीत अशी वाटली डाळ तयार झालेली, अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली आहे। बनवायला खूपच सोपी आणि खायला एकदम मस्त खमंग चटपटीत अशी ही डाळ लागते। अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या प्रसादासाठी ही आवर्जून डाळ बनवली जाते। डाळ इतकी टेस्टी असते की पण प्रसादाशिवाय तुम्ही इतर दिवशी सुद्धा बनवून खाऊ शकता, डब्याला वगैरे सुद्धा देऊ शकता। नक्की ट्राय करून बघा आणि आजची ही माझी वाटली डाळ बनवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा।